हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर असं सकाळचं घरातलं कामही भरपूर बाकी होतं आणि आज थोडासा कामाला वेळच लागला। तर आता सगळ्यात पहिले म्हटले स्वयंपाक करून घेऊ आणि स्वयंपाक झालं की कसं म्हणजे बाकीची कामे पटकन आवरता येतात आणि मग किचन क्लीन वगैरे सगळं काय करून ठेवतात। तर एका साईडला आहे ना मी भात टाकलेला आहे आणि एका साईडला लगेच कणिक मळून घेते आणि आज मस्त शेंगदाण्याचं बट्टे करायचं होतं। तर मग शेंगदाणे वगैरे पण भाजून ठेवले होते एका साईडला, ते पण दळून वगैरे घेईल आणि लगेच पटकन टाकून देईल। आणि सईला पण आहे ना ॲपल कट करून खायला दिलेला होता। तर ती ना नंतर आलेली होती तेव्हा पहिले ना मम्मीच्याच घरी होती, कारण मला थोडंसं आज घरातलं आवरावर करायची होती आणि भरपूर काही कामं होती। तर आता मी पटकन चपात्या वगैरे करून घेते, कारण आज आहे ना म्हणजे मिस्टरांना तर उपवास होता एकादश आणि मी मामा सईच होतो आणि सईलाही सकाळी भूक लागते। आज शाळेला दांडी मारली, आज कंटाळा केला तिने शाळेत जायचा, थोडासा उठलीच नाही कारण रात्री ना खूप वेळ जागी होती ना, तर मग तिला सकाळी उठवतच नव्हतं, झोपच झाली नव्हती, तर मग ती काही गेलीच नाही शाळेमध्ये। तर ती मम्मीच्या घरी होती, तर माझी कामं आवरेपर्यंत, कारण मग मी एकटीच होती मग घरामध्ये तिला खेळायला आणि तिला मग घरामध्ये ना लागत असतात, मग बहिणींसोबत मग तिकडे मस्त खेळते। तर त्यानंतर मग सौरभाने वहिनींनी सोडून दिलं होतं तिला इकडे। तर मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते, मग बाकीचे काही कामे आणि आज आहे ना थोडंसं कामाला लेटच झालं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर चला आता थोडंसं घरात आवरावर करायची आहे। तर तुम्हाला ही टायटलवरून थंबनेलवरून समजलंच असेल, तर आज ताई येणार होत्या, तर आपल्याला भरपूर काही सजावट वगैरे पण करायची होती। तर सकाळचा टाईम होता हा, म्हटले सकाळचा स्वयंपाक करून घेऊ। तर त्या ना म्हणजे सायंकाळी येणार होत्या, म्हटले सगळं घरातलं थोडंसं आवरावर करू, त्यांचा त्या रूममध्ये बेड वगैरे पण ठेवायचा होता आणि मामन ते गेले होते घेण्यासाठी। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मामा आहे ना खाट घेऊन आलेले होते, तर मग आता मामांचे हे फ्रेंड आहे, तर मग दोघांनी घेऊन आले आणि मग सईचे पप्पांनी त्यांनी इकडे रूममध्ये आणून ठेवली। तर आता गाद्या वगैरे टाकू आणि मग बाकीची थोडीशी रूममधले पण झटक करून घेऊ। तर त्याच आमचं चाललं होतं आवरण्याचं, तर थोडा शूट घेतला, त्यानंतर मी पण करू लागली, नाही तर पुन्हा काही म्हणतील तू व्हिडिओज काढते असं, तसं काही नाही आहे। थोडंसं शूट घेऊन मी पुन्हा फोन ठेवून देते, कारण हा व्हिडिओ फक्त 1-2 मिनटाचा असतो किंवा सेकंदाचा असतो। तर ही बघा सई मस्त बसलेली होती आणि मी सांगत होते आणि आपल्या सईचं जे घर होतं ती म्हणती आता माझं घर ठेवून द्या, घरामध्ये आता 2-2 बाळ येणार आहे, घरामध्ये जास्त जागा नाही आहे, तर माझं घर नंतर काढू असं। कोण येणार आहे आपल्या घरी सगळ्या ताईंना सांग ना, कोण येणार आहे आपल्या घरी? कोणाच्या? ऍडमिट होती ना तू, आता घरी येणार आहे ना आपल्या, कोणाला घेऊन येणार आहे ग? नाही त्या बाळांचं नाव काय ठेवलं तू? तुझ्या नारळाला इथं लागले वाटतं, इथं लाल लाल झाले बघ ना आरशामध्ये। हे बघा आता आमची ताई येणार आहे, आम्ही हे आत्ताच मार्केटमधून घेऊन आलोय, किती क्यूट वाटतं ना, किती सुंदर आहे ना। बेबी शो जा आणि हे वेलकम नाव आहे
Baby this, baby Tino. वेलकम बेबी. Welcome baby. हे बघा किती भारी वाटतं ना हा लिटल प्रिन्सेसचा ड्रेस. मम्मी मला पिंकचा ड्रेस दाखव. कशी दिसते बघू. छान दिसते ग. मकडू बाई फाडून टाकशील तर आणि इकडं. पप्पा इकडे पाय. छान आहे का. हे बघा इट इज गर्ल. मम्मी मला किती बाळ येणार आहे आपल्या घरी ग. मम्मी हे आपल्या घरी दोन दोन तुझ्यासोबत खेळायला. मिस्टरांची चालली तयारी भाच्यांच्या वेलकमची. आणि हे आणलेले फुगे पण आणले आम्ही. हे बघा पिंक कलरचे आणि व्हाईट कलरचे. ए बडबड गप्प बस. हा हे बघा असे पॅकेट मध्ये आणले आणि 2 साइड टेप वगैरे पण घेऊन आलेलो आहे. हा पण एक आणलाय बलून गम. आता करताय तोपर्यंत नका नका त्याला नका लावू वेलकमच्या याला. आपण ते असं लावता येईल. भरपूर काही तयारी करायची. थोडंसं घराची साफसफाई पण केली. सकाळपासून त्याच कामामध्ये होते. जास्त काही शूट घेता नाही आलं. काल व्हिडिओ पण नाही आला तुम्हाला. आणि आता चला मी मिस्टरना उपवास आहे तर ते नाईटवरून आले होते त्यामुळे झोपले होते सकाळी. आता गरमागरम खिचडी करते. आमचाही स्वयंपाक झालेला आहे. पण असं बहिणी आणि सर्व भाऊ वडापाव घेऊन आले. ते सईला सोडवायला आले तेव्हा खाल्लेले तर काही भूक नाही जास्त. आता मिस्टरांना मस्त गरमागरम खिचडी करते आणि मग डेकोरेशनला तयारी करू. तर आज आपल्या घरी येणार आहे मस्त आमच्या लाडक्या भाच्या 2-2. तर चला आपण बघूया काय. हा का. चला तर आता आम्ही ना मिस्टर लावत होते. असं छान दिसेल तसं छान दिसेल विचारत होते कसं म्हणजे व्यवस्थित दिसते असं. आणि इथे बेड ठेवलेलं होतं. मग आता तिथेच लावू आम्ही थोडंसं डेकोरेशन करू. आणि पुढेही हॉलमध्ये केलेलं होतं ते पण तुम्हाला दाखवते. आणि म्हटलं चला आपलंही थोडंसं डोकं चालूया. तर मग इथे मी ना आमच्याकडे ना खूप सारे बॉक्स आहे तर पापड वगैरे जे तर त्याला मी असं मस्त बटर पेपर लावला. आणि मस्त असं छान असं लिहिलं मामाच्या घरी भाच्यांचे स्वागत आहे असं वेलकम प्रिन्सेस. खूप छान वाटत होतं ते. तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे काय काय तयारी केली होती सगळी काही. आणि आपल्या घरी आता ते प्रिन्सेस आलेले आहे तर तुम्हाला पण आता व्हिडिओ येतच राहतील. आणि बघा मग पिंक आणि व्हाईट बलूनमध्ये ना असं सगळं काही सजवलेलं होतं. आणि मी असं वरती लावत होते. थोडीशी उभी राहून लावण्याचा प्रयत्न करत होते. खूप छान वाटत होतं. आणि आपली लाडकी सई पण मला मदत करत होती आणून देत होती. तर बाहेर आहे ना थोडासा आवाज होता म्हणून म्यूट केलं मी. कारण विंडो ओपन केलेली होती ना बाहेरचा आवाज येत होता. कारण गरम पण होत होतं. कारण इतकं म्हणजे गरम होत होतं. त्यानंतर भरपूर पाऊस पण झाला. त्यामुळे मग हे सगळं काय म्यूट करायला लागलं आहे मला. आणि कसं वाटतं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बऱ्याच त्यांना माहीत नव्हतं तर त्यांना काय झालं तर त्यांना ट्विन्स गर्ल झालेले आहे. खूप छान आहे मस्त आहे. आणि त्या पण ठीक आहे. तर भरपूर त्या विचारत होत्या त्या आल्या नाही का. तर त्या पहिले त्यांच्या घरी होत्या तर आता आलेल्या आहे आपल्या घरी. तर पुढे पण तुम्हाला अजून छान छान मस्त व्हिडिओ येतील. तर ज्या ताईंनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
सगळं डेकोरेशन झालंय, पण बाहेर पण पाऊस येतोय, लाईट पण गेलेली आहे आणि सगळं काय डेकोरेशन वगैरे सगळं काय आवरलंय, घर वगैरे सगळं क्लीन वगैरे करून ठेवलंय. आता आई आणि ताई आणि आपल्या पर्यंतच वाट बघते. तर आपल्या गोडपर्या आज आपल्या घरी येणार आहे. तुमच्यासोबत पण सगळं काही शेअर करते. डेकोरेशन कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पण आता तयार झाली आहे. सकाळपासून व्हिडिओमध्ये बघितलंच नव्हतं, खूप खराब होता, तर मी काय आवरलेलं नव्हतं करत. थोडंसं घरातलंच आवरासावर चालू होती. तर चला, बाहेर मस्त पाऊस पडतोय, खूप छान वाटतंय आणि चहा पण ठेवलेला आहे. चला तर मग ना, ताई अजून आलेल्या नव्हत्या, तर त्यांना थोडं लेट झालं कारण बाहेर पाऊस पण होता ना, मग ते थोड्या वेळ थांबल्या होत्या. पण त्यानंतर मग आल्या, खूप छान मस्त स्वागत वगैरे झालं. ते पण तुम्हाला आता पुढे व्हिडिओ येईल, तो उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मोठे व्हिडिओला ना एडिटिंगला पण वेळ असतो. आता तुम्हालाही थोडेसे व्हिडिओ मागे पुढे होत जातील. तर हे बघा, वेलकम बेबी, मस्त असं छान रांगोळी काढलेली होती, मस्त फुलांनी सजावट केलेली होती. सगळं डेकोरेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. गणपती बाप्पांचंही दर्शन घ्या. तर माझी सायंकाळची देवपूजा पण झाली, आमचा चहा वगैरे पण झाला होता. बाहेर मस्त पाऊस पडत होता, आता कमी झालेला होता, थोडासा बारीक होता, पण खूप जोरात पाऊस झाला काल. तुमच्याकडेही झाला का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, इथं आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.